नमस्कार. ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे का? मग ऐका. आकाशवाणी मुंबईमध्ये एक जबरदस्त संधी आलेली आहे. आता ही संधी नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, हे सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. स्क्रीनवर जे दिसते ती आहे आकाशवाणीची ऑफिशियल जाहिरात. आता आपण काय करणार आहोत, तर यातला प्रत्येक मुद्दा, प्रत्येक लहान-सहान तपशील व्यवस्थित समजून घेणार आहोत. म्हणजे काय, की अर्ज करताना कोणतीही चूक व्हायला नको आणि आपला अर्ज एकदम परफेक्ट जाईल. तर आपण हे सगळं 5 सोप्या स्टेपमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी आकाशवाणीत नेमकी संधी काय आहे, मग कोणकोणती पदं आहेत, त्यानंतर त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे, अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि सगळ्यात शेवटी एक फायनल चेकलिस्ट. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही संधी नक्की आहे तरी काय आणि कोणत्या डिपार्टमेंटसाठी आहे हे आधी जाणून घेऊया. ओके, तर ही भरती आहे आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही पदं तात्पुरत्या स्वरूपाची आहेत, म्हणजे टेम्पररी आहेत आणि विशेषतः प्रशिक्षणार्थींसाठी म्हणजे ट्रेनीजसाठी आहेत. बरं, आता बघूया की नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे. इथे एकूण 3 वेगवेगळ्या प्रकारची पदं उपलब्ध आहेत. पहिलं पद आहे तात्पुरते वृत्त निवेदक आणि वार्ताहर, म्हणजेच न्यूज रीडर आणि रिपोर्टर. आणि हे आहे खास मराठी भाषेसाठी. ज्यांना बातम्या वाचायला आवडतात, पत्रकारितेची आवड आहे, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे, नाही का? आता दुसरं पद हे आहे तात्पुरत्या वृत्त संपादकाचं आणि अनुवादकाचं, म्हणजे न्यूज एडिटर आणि ट्रान्सलेटर. यांचं मुख्य काम काय असणार, तर बातमीला अचूक बनवणं, तिला अधिक प्रभावी करणं आणि दुसऱ्या भाषांमधल्या बातम्यांचं भाषांतर करणं. आणि तिसरं पद आहे तात्पुरत्या वार्ताहराचं, म्हणजे रिपोर्टर. पण इथे एक ट्विस्ट आहे. हे पद आहे इंग्लिशसाठी. हो, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश मिक्स. आजच्या काळात हे खूपच महत्त्वाचं स्किल आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे, पदं तर समजली. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, इलिजिबिलिटी, म्हणजे अर्ज करण्यासाठी नक्की काय काय गरजेचं आहे हे नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी शिक्षण. तर अट अगदीच सोपी आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री म्हणजे पदवी असणं आवश्यक आहे, बस. इथे बघा, बाकीचे महत्त्वाचे निकष एकाच ठिकाणी दिले आहेत. वयोमर्यादा आहे 21 ते 50 वर्षांपर्यंत. निवड प्रक्रिया कशी असेल, तर 3 टप्पे आहेत: लेखी परीक्षा, व्हॉइस टेस्ट आणि मग मुलाखत. आणि हे सगळं मिळून असणार आहे 250 गुणांचं. आता काही अतिरिक्त कौशल्यसुद्धा मागितली आहेत. ही कंपल्सरी नाहीत, पण असली तर खूपच चांगलं. जसं की मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर चांगली पकड. कोकणी भाषेचं ज्ञान असेल तर अधिक पसंती मिळेल. चालू घडामोडींची माहिती, पत्रकारितेचा अनुभव आणि हो, कम्प्युटरचं ज्ञान, या गोष्टींमुळे तुमचा अर्ज नक्कीच स्ट्रॉंग होईल. बरं, आता आपल्याला पात्रता कळलीये. मग आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा? चला तर मग अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. खूप सोपी आहे, फक्त थोडं लक्ष द्या. तर बघा, ही सगळी प्रोसेस 5 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. सगळ्यात आधी अर्ज पूर्णपणे भरायचा. मग जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत, जसं की शिक्षणाची वगैरे, त्यांच्या कॉपीज जोडायच्या. तिसरं, ॲप्लिकेशन फीसाठी एक डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल. चौथं, हे सगळं म्हणजे तुमचा अर्ज, डॉक्युमेंट्स आणि डीडी एकाच PDF फाईलमध्ये स्कॅन करायचं. आणि 5वी स्टेप, ही PDF फाईल त्यांच्या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवून द्यायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज पाठवायचा कुठे? तर लक्षात ठेवा, अर्ज पोस्टाने किंवा हाताने द्यायचा नाहीये, फक्त आणि फक्त ईमेल पाठवायचा आहे. ईमेल आयडी आहे regionalnewsunit2022@gmail.com. हा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या, कारण अर्ज पाठवण्याचा हा एकच मार्ग आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज ईमेल करण्यापूर्वी एकदा फायनल चेकलिस्टवर नजर टाकूया. म्हणजे काय, की आपल्याकडून कोणतीही छोटीशी चूक राहून आपला अर्ज बाद व्हायला नको. ओके, तर ह्या काही गोष्टी नक्की तपासा. आपलं नाव कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलंय का? नुकताच काढलेला रंगीत फोटो लावला आहे का? पत्ता, जन्मतारीख आणि कॅटेगरीचे पुरावे जोडले आहेत का? तुमच्या शिक्षणाचे आणि अनुभवाचे सर्टिफिकेट जोडले आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्जाच्या खाली जी घोषणा आहे त्यावर सही केली आहे ना, हे सगळं पुन्हा एकदा तपासा. एकदा का हे सगळं झालं की अर्ज पाठवण्याआधी तो पूर्णपणे भरला आहे याची खात्री करून घ्या.
आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडलाईन. अधिकृत जाहिरातीत जी शेवटची तारीख दिली आहे, त्या तारखेच्या आतच अर्ज पाठवा. कारण उशिरा आलेले अर्ज ते स्वीकारणार नाहीत. तर मग ही एक खरंच खूप चांगली संधी आहे. कदाचित हीच तुमच्या ब्रॉडकास्टिंग करिअरची एक शानदार सुरुवात ठरू शकते. तेव्हा याचा नक्की विचार करा आणि पूर्ण तयारीने अर्ज करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.